नमस्कार मित्रांनो, झालं बघा आपलं घट व्यवस्थापन. दिवाती लावलाय, अगरबत्ती लावली आहे. घट अगोदरच बसवलाय, मी पण बसवला, ताईनं पण बसवला. आमच्या म्हणजे ह्या 2 घरी आणि एक देवापाशी मायबाईपाशी असं 3 घट बसवली आता बघा. तर मला काही एवढी बरीचशी माहिती नव्हती त्यात. ताई आल्या, मला जसं सांगितलं तसं मी बसवलाय बघा एकदम व्यवस्थित. आता गादीव पण बसवली, तर तुम्हाला सगळं व्यवस्थित मागच्या कॅमेऱ्याने दाखवते. तर हे आपलं देवघर बघा. देवघरामध्ये जे आपण ज्या पानावर देव बसवले तर ती गादीवर बसवले तर असं ताई म्हणले मला, ही गादीवर बसते देव. आता देवपूजा करायची नाही 2 दिवस, ती गादीवरचं देव हलवायचं नाही. तर हो, इकडं पण असं मूर्त्यांखाली पानं घालून व्यवस्थित अशी मस्तपैकी पूजा केली आणि हे आपला घट बसवलाय बघा. सांगा बरं का मित्रांनो, कसा काय कमेंटमध्ये काय राहिलं असलं तरी पण सांगा. एकदम मस्तपैकी असं केलंय बघा, जेवढं जुळल तेवढं मस्तपैकी. असं जी वावरी होती आपण ती रानातनं जाऊन आणली, जरा हाडं लेवणी अशी सुटी आहे बघा आता. तर आपण अशी देवपूजा केली. कमेंटमध्ये सांगा कशा मूर्ती आहे त्या, कसं झाले का, व्यवस्थित पूजा केली का, तर मला सांगा बरं का. कसं केलंय कसं नाही, मला जुळलंय का. तुमचं काय म्हणणं आहे? येऊन बसला काय म्हणायला लागलं होतं की काय म्हणायचं? आव देवीचा फोटो काढाय टायमिंग नव्हतं, काय झालं होतं? आता गावात गेला मग हलग्या डॉल्बी चालू होता. कसलं आव एवढं भारी वाटत होतं सांगता तुम्हाला. खरंच की आव मी. आणि कसं आहे माहिती आहे का, दर्शनाला ज्योत पळवत आणल्या होत्या. मग म्हणलं ज्योती पैसे काय तर म्हणजे ज्योत म्हणजे देवाची ज्योत, नाही तर ही ज्योती माणसाला माहिती. आहो मला पण लय कन्फ्युजन होतं या, काय सांगायचंय तुम्हाला. ज्योत आणि ज्योती म्हणलं की मग तसं कसं बरं काय, ते देवाचं आहे पण माझं नाव आहे ना, मला पण भारी वाटत असेल ना. सगळी ज्योती 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 करते. ज्योतची आरती घेतली, ज्योती नव मी पण घेतली आरती, पण थोडासा टायमिंग झाला. ह्यानी गावात आल्या घेतलो आणि आम्ही झालं गोलाला उधळत होती. एवढा वाईट ती राहतच, ती आता गावची परंपरा आहे, ती सगळं होत जात. मी जाऊन आलो, परत हिला म्हणलं जा याकरता मस्तपैकी व्हिडिओ बनव. मला म्हणजे काय झालं, ताई आलते अगोदरच. ताई म्हणल्या चालत जाऊया. कुठं जाता आहो चालत, एवढं गाड्या आणि 3 घसरते त्या. तरी मग मी चालत येत नाही म्हणल्यावर ताई म्हणल्या जाऊया आपण कसं तरी. तसं कसं तुम्हाला काय पायाला किती चिखल रस्त्याला 2-3दा गाडी स्लिप झाली. गाडी 2-3दा स्लिप झाली. एवढं भाऊजीने आम्ही दोघीला घेतलं होतं, तरी पुरीला नेली नव्हती त्या भ्यानं. तिघं चौघं कसं जायचं म्हणून पुरीला इथंच नादी लावून ठेवून गेलो ना आम्ही. दर्शन ती घेतलं बरं का, मस्त झालं. ज्योतची भेट केली अंबाबाईपाशी. आणि आमच्या गावामध्ये देवीचं इतकं मस्त सुंदर असं मंदिर आहे. त्या देवीला चांदीचा मुकुट ती मी पण बघितला बरं. एवढं भारी वाटलं ना. खरंच घाटाच्या दिवसात ती 9 दिवस रंग वेगळाच असतो. देवीला ती पांढऱ्या कलरची साडी नेसवलेली, घट बसवलेला, ती माळ एवढं भारी नाही म्हणल्यावर ती वापरते ती साडी. आव ती देवीचा साजच आहे, शृंगार आहे. खरंच एवढं भारी वाटलं ना खरंच बघायला. म्हणजे आपल्या गावाचं नव्हतं, अनेक गाव अशी आहे ती की जिथं वेगवेगळ्या पद्धती असतात जोता. हो ती एवढं मला काय माहित नाही. जेवढं आपण बघितलं आपल्या म्हणजे ह्याच्यात आहे गावामध्ये, जेवढं बघितलं. एक किस्सा झाला बरं का मित्रांनो, एवढं वाईट वाटलं बरं का. कोण पण असू द्या, ती मी दादा म्हणते त्यांना, म्हणजे कोण होतं अनोळखी होतं बरं का, पण ती दादा ड्रॅगन फल तसलं नसतं का, ती पिशी वाटते ती वा. हा आम्ही जाताना काय झालं, एक 6 कॅरेट होतं बरं का, आणि गाडीवर होतं. स्लिप झाल्यामुळं एवढा चिखल बरं का, म्हणून घर सोडायला नको वाटतं पावसा पाण्याचं. एवढा चिखल होता, स्लिप झाली गाडी घसरली, ती पडली आणि ती सगळ्या रानातनं ड्रॅगन फल झालं. एवढं वाईट वाटलं ना त्या क्षणाला. त्यांना बघितल्यावर आम्ही गाडी लगेच थांबवली. वाईट वाटतं खरंच. एखाद्याला मदत करावी, कुठं तर माणूस की आपल्यात पण जिवंत आहे असं दाखवावं माणसानं. खरं ती ड्रॅगन फल उचललं, ती कॅरेटमध्ये टाकलं त्यांना व्यवस्थित. गाडी ते उठवून त्यांना लागले का विचारलं. खरंच एक म्हणजे विद्यार्थी होतं बरं का, म्हणजे त्या वयाची माणसं पोरं होती, त्यांनी पण त्यांची बरीचशी मदत केली.
काय असेल ती भरू लागितलं, ठेवू लागितलं. आम्ही पण काय थोडं मदत केली. परत जरा बरं वाटलं. त्यांनी पण आभार मानलं. त्यांची ती निघून गेली. कसं असतं माहिती आहे का, वाईट वेळ कोणाला सांगून येत नाही. त्यांच्या संग ती प्रसंग काढला. ती बाहेरची होती, अनोळखी होती, ती पण माहित नव्हतं. कारण ड्रॅगन फळ आमच्या तर कुठं पिकत नाही है ना, महिम मध्ये गावात नाही पिकत, पण बाहेर आहे की बाहेर आहे ते. मग ती व्यक्ती आपल्या गावातलंच होतं किंवा बाहेरचं होतं ती काय माहित नाही बरं का आम्हाला. पण असं वाईट वाटलं बरं का, एखाद्या संग चांगलं घडावं. तिच्या आणि हे प्रसंग मला का आठवला माहित आहे का, एवढं एका असा पण झालता की आम्ही उमऱ्याला गेलतो है ना, आणि शाळेतनं विद्यार्थी घरी त्यांच्या वापस चालली होती. आणि बराचसा 5:30-6 वाजले होते. चांगला अंधार झालता. अंधार नव्हतं झालं म्हणजे असं जरा धुंदा, हा म्हणजे जरा दिवस मावळत चालता. आणि त्यावेळेस एक मुलगी एक 5वीलाच असेल बरं का, पडली. त्यावेळेस तिच्या रक्त आलतं गुडघ्यातून. मग ती एक प्रसंग मला आठवलं. एवढं वाईट वाटलं होतं खरंच. कोण नव्हतं शेजारचं. रडत होती अक्षरशः. तिला उठवाय गेल्यावर तिचं अंग थरथर कापत होतं. पहिल्यांदा तिला मी जवळ घेतलं, म्हणलं रडू काय नको, आणि जरी तुला भीती वाटली असेल तर 2 मिनिटं शांत बस म्हणलं, काय सुद्धा होत नाही. सायकल ती ह्यानी उचलली. मग दप्तर ती तिला दिलं, विचारलं आम्ही, मग ती गेली. मला एवढ्यात ना काय सांगायचंय, आपल्यात कुठं तर माणूस की ठेवायची. कारण कोण कुठं अडचणीत असलं तर थोडीफार मदत, मग जास्त अडचणीत असलं तर खरंच थोडीफार मदत करायची. वाईट वाटतो असं प्रसंग कोणासंगच घडून येत. त्या ठिकाणी आपणच असतो तर आपल्याला पण कुणीतर अशीच मदत केली असती. ह्याच्यावरून मी सांगायचा प्रयत्न करते. झाला विषय, ते सगळं झालं बरं का. दिवाबत्ती पण केली. आता काय नाही टेन्शन. होई वा, चला घ्यावं रानात शेळ्या येते. अजून टायमिंग झालंय गे, आता बऱ्याच टाइम झालाय, 6 वाजून गेले. त्या पावसाचं जर वातावरण झाले, काय सांगू नका, त्या पावसानं तर एवढं दमवलंय ना, सारखा पाऊस 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 असं स्वप्नात सुद्धा चावळायचं. कारण रात्री असा पाऊस निब्बार पडला आणि परत अजून संध्याकाळी चालूच होता आहे ना पाऊस. भरपूर पाऊस झालाय. असा पाऊस झालाय की दारात मी सांगितलंय. कारण असं घर तर टेवली ती ताईचं तर घराचं एवढं म्हणजे हिवायला लागले ना. चांगली घर टेवले ती, त्यांच्या घराचा विषय काहीच नाही. नाही चांगली घर आणि वाट म्हणून काय राहिलं नाही. त्यांचं म्हणणं पण बरोबर बघा. चांगली म्हणजे कसं, ते भुईसपाट असल्यामुळे सुद्धा एवढं त्रास व्हायला लागलाय खरंच. आणि दुसऱ्यांच्या घरी पण मी जाऊन बघितलं, अक्षरशः खरंच लईच बेकार अशी अवस्था चालूला. तरी कारण पाऊस झाला की बोलायचं काम नाही. पिकं तर किती व लोकांची. आपण येताना इष्टीत बघितलं कशी पिकं होती, सगळी पाण्यात अशी. यांनी माझ्या मागे लागलं होतं कन्समोड म्हणून. मी सध्याला तर नाही म्हणून सांगितलं, एवढं उघडू द्या. एक तुकडं दिलंय वरलं, खाली आहे 2-3 नाही. सकाळी गेली बऱ्यापैकी लिंबाखाली तेवढं खाली पडले, नाहीतर बाकी काय नाही बघा. कोळपले नसल्यामुळं ती पडलं नाही. तेवढंच साऱ्याचा पण म्हणजे लिंबाखाली पडले. वावरी आणताना पण जरा ही झालं बरं का. बराचसा टाइम गेला आम्हाला. ती जरा कोरडी लागती ना वावरी, त्यामुळं उशीर लागला. केळीचं पान ती एक आणलं. ताईनं जेवढं सांगितलं होतं ते आणलं. त्यांना जरा अडचण आलती. मग त्यांच्या संग काय प्रकार घडला ती त्यांच्या व्हिडिओमध्ये ती सांगतेल्या. आजी कुठं गेलत्या, ती काय झालं नेमकं, नक्की काय झालं ती त्या सांगतेल्या. मला पण माहीत आहे, पण त्यांनी सांगितलेलं वेगळं, ती सांगतेल त्यांची ती. मी पण आता झाले चहाचं टायमिंग. स्वयंपाक तर करायचा आहे. स्वयंपाक काय आज माझं नवरतनच आहे. आता 9 दिवस उपासच. जाऊन शेळ्या आणायची त्या अजून बांधलेल्या. ह्या पावसानं लय जीवन हालाकीचं झालंय. नुसतं चिक 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 काहीच कळना, कुठलं सुधरणा काहीच होईना. एक एक करूस तो टायमिंग होतंय. कपडे ती धुवून तळ्यावून आली. ताई तिकडे गेल्यामुळं बराचसं टायमिंग झालं. इकीला दुगी असलं की जातो. आल्यावर जे कपडे आहेत ती बघा, ती वाळत घातली तशीच ती धुवून ती आणली. आता जे संध्याकाळचा स्वयंपाक ती करायचा आहे त्याची तयारी लागली आहे. आमचं तर काय आता उपास म्हणलं फराळीचं. मग शाबू भिजत घालायचा आहे. मग स्वयंपाक काय करायला परत. तर ही शाबूची खिचडी माझ्यासाठी मला करावं लागणार आहे. कारण
सकाळपासून काय खाल्लं नाही, काय केलं पण नव्हतं. म्हणलं संध्याकाळीच आपलं करावं. ताईनं पण एक टाइम कसं फराळीचं करायला ठरवलंय. मी काय तसं ठरवलं नाही बरं का, पण म्हणलं करावं आपण. पण संध्याकाळीच एक एक करूच तो पण टाइम गेला, कळलंच नाही कसं टाइम निघून गेला ती. त्यामुळं आता एक एक करूच तर पण अजून पण टायमिंग लागणार. गावात गेलो तरी 10च्या आसपास गावात गेलो. तिथं ज्योत आलती, ज्योतचा कार्यक्रम. तिथं बघायला इतकं बघण्यासारखं होतं. देवाची म्हणजे अंबाबाईचं देवळ इतकं भारी सजवलंय ना, एवढं भारी वाटलं. तिथं गेल्यावर मन प्रसन्न झालं नुसतं. येऊ वाटायला महाग इतकं भारी वाटत होतं ना. ती संबळ ती वाजवत होती, एवढं भारी वाटत होतं ते. तिथं काय गेल्या व्हिडिओ काढायला जमला नाही कारण गर्दी भरपूर होती. त्यात मी भाऊजीन ताईच गेलतो, बारक्या ताईला घरीच नादी लावून ठेवलं. मग गेलतो आम्ही तिघच. त्यांना पण नाही जमलं. तिथनं आल्यावर तर त्यांना जे प्रकार घडला ती तिकडंच गेली पाठ दिसणार. त्यामुळं काय एवढं व्यवस्थित तिथं गेलो, दर्शन ते घेतलं, मग लगेच महागारी फिरलो.